कोकोनट थीम बर्थडे केकच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। त्याचसोबत आज मी घेऊन आली आहे बनवायला अतिशय सोपा आणि खायला मस्त चविष्ट असा मावा केक। तुम्ही पाहताय दिसायला सुंदर, छान, जाळीदार, मऊ, लुसलुशीत, स्पॉन्जी असा हा केक घरच्या घरी बिना ओव्हनचा अगदी सहज बनतो। विकतचे वाटी केक न आणता मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा अगदी बर्थडेसाठी तुम्ही हा केक नक्कीच ट्राय करू शकता। आता केकसाठी लागणारं साहित्य आपण एक एक करत बॅटर बनवताना पाहूयात। तर इथे या चाळणीमध्ये मी घेतला आहे 2 वाटी मैदा। यामध्ये घालूयात 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, थोडंसं चिमूटभर मीठ आणि हाफ टीस्पून विलायची पावडर। एकत्र मिक्स करत आपण हे मिश्रण या बाउलमध्ये चाळून घेऊयात। हे झालं आपलं ड्राय इन्ग्रेडियंट्सचं मिक्सचर। त्यानंतर एका बाउलमध्ये इथे मी घेत आहे 100 ग्राम बटर। विस्करनी आपण हे बटर छान कलर चेंज होतोपर्यंत, हलकं होतोपर्यंत फेटून घ्यायचं आहे। यामध्ये आपण घालूयात 1 वाटी कंडेन्स मिल्क। हे सुद्धा आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण पाऊण वाटी मावा म्हणजेच खवा घालणार आहोत। हाताने कुस्करून किंवा खिसून तो यामध्ये घालायचा आणि एकत्र मिक्स करून घ्यायचा। त्याचसोबत 1 वाटी ताक आपण यामध्ये घालायचं आहे। एकत्र हे मिक्स करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा यामध्ये माव्याच्या गाठी होतात, तर स्पॅच्युलाने त्या मोडून घ्यायच्या आणि मग यामध्ये जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट्सचं मिक्सचर बनवलं होतं ते यामध्ये घालायचं, एकत्र छान मिक्स करून घ्यायचं। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये 1 टेबलस्पून व्हिनेगर घालणार आहोत। स्पॅच्युलानी अगदी हलक्या हाताने हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ग्रीस केलेल्या टिनमध्ये आपण हे बॅटर ओतून घ्यायचं। कन्सिस्टन्सी म्हणाल तर हे बॅटर थोडंसं घट्टसरच असतं। गार्निशिंगसाठी वरून चॉप केलेले ड्रायफ्रुट्स मी घातले आहेत। हा केक आपण या पातेल्यामध्ये शिजवणार आहोत। पातेलं छान गरम करून घ्यायचं, बरोबर मधोमध टिन ठेवायचा। पुढे एक 30 ते 40 मिनिटासाठी गॅसच्या मीडियम फ्लेमवर केक छान असा शिजून घ्यायचा। स्टिकनी किंवा चाकूनी मधोमध हा केक चेक करायचा, बॅटर लागलं नाही म्हणजे समजायचं आपला केक इथं व्यवस्थित असा झाला आहे। थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचा। तर तुम्ही इथं पाहताय मस्त असा इथं हा केक झाला आहे। दिसायलाही सुंदर आणि खायला म्हणाल तर 1 नंबर असा चवीला लागतो। तर असा हा मावा केक तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा।